भिंतीवर तो काळ आजही थरथरतोय. पडलेल्या भिंतींना आवाज नाही, पण कोपऱ्यातलं कॅलेंडर अजूनही रडतंय. तुम्ही एकटे इथे येण्याची हिंमत अजिबात करू नका. अक्षरशः रात्रीची झोप लागणार नाही अशी परिस्थिती. पाऊस उघडल्याशिवाय तर पुढे जाताच येणार नाही. काही एक दिवस घालवलाय तिथं मी जेवली आणि आज ते घर शिल्लक नाही ते. जिथे सह्याद्री कधी काळी हसून बागडत होता, आज मात्र अगदी भयभीत करून टाकणारा झाला आहे. एका मांजरीच्या पिल्लाचा आवाज येतोय मला. ती आवाज ऐकून आली माहिती आहे. आम्ही त्या वाडीतनं बाहेर पडलो त्यावेळेस ती मांजर आम्हाला दिसलीच नाही. नमस्कार, मी वर्षा चास्कर गाव दौरामध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण निघालो आहोत एका अनोख्या प्रवासावर. जिथे रस्ता संपतो तिथून गोष्ट सुरू होते ती निसर्गाची. हा प्रवास केवळ ठिकाणांचा नाही, तर माणसांचा, संस्कृतीचा आणि त्यांच्यातल्या उबदारतेचा ठेवा आहे. जरा थांबा, खोल श्वास घ्या आणि चला माझ्यासोबत एका नव्या अनुभवासाठी. हा आहे माझा गाव दौरा. आपल्या मातीतल्या सौंदर्याचा, गंधाचा आणि गूढतेचा एक प्रवास. तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या मातीत विलीन झालेल्या एका गावात. ते आंब्याचं झाड आल्यामुळे वाचले. चला तर जाणून घेऊया कसं आहे ते मातीच्या ढिगाऱ्याखालचं स्तब्ध झालेलं जीवन. आज होती 30 तारीख, दिनांक 19 जुलै. सकाळचे 6 वाजता मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. आज आपल्याला कर्जतला जायचं होतं आणि राजगुरुनगर म्हणजेच खेडमधून जवळचा मार्ग म्हणजे लोणावळा आणि खंडाळा घाट. पण माझा आजचा रस्ता थोडा वेगळा होता. जुन्नरचं निसर्ग सौंदर्य पाहत मी पोचले माळशेज घाटात. धुक्यात हरवलेला रस्ता सकाळी जेवढा गोंडस वाटतो, तितकाच जीवघेणा असतो तो रात्रीच्या अंधारात. पुढे पाहालच. पाऊस म्हटलं की भाजलेल्या शेंगा ह्या अगदी अनिवार्यच म्हणावं लागेल. त्यासोबतच थोडा नाश्ता करून मी पुढच्या प्रवासाला. निसर्ग सौंदर्यामुळेच विशेष आकर्षण असलेल्या माळशेज घाटाचं रुंदीकरण काम सुरू आहे. पण आपल्याकडे अभिनेते सयाजी शिंदे यांचं एवढं मोठं उदाहरण डोळ्यासमोर असताना इथल्या झाडांचे स्थलांतर होऊ शकत असेल, तर त्या झाडांना तोडण्याची घाई कशासाठी? विकास व्हावा, पण निसर्गाची हानी करून केलेला विकास काय कामाचा? शेवटी निशब्द प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात मी पोचले मुंबई पुणे हायवे लगत असणाऱ्या चौक गावात. इथूनच पुढे जवळजवळ 2 किलोमीटर प्रवास करत मी पोहोचले नानिवली गावात. चौक गावापासून इर्शाळगडाकडे येण्यासाठी जो रस्ता आहे त्यातला एक रस्ता जातो हा इकडे तो नानिवली गावाकडे, आणि एक रस्ता जातो हा इकडे माझ्या मागे आहे तो इर्शाळगडाकडे. मोरबे धरणाच्या काठावर असलेलं हे गाव
बहुतांशी ठाकर आणि आदिवासी बांधवांचे वास्तव्य असणारं एक गाव. निसर्गाने भरभरून सौंदर्य ओतून तयार केलेल्या या गावात आदिवासी जीवनशैली आजही पाहायला भेटते. इथूनच पुढे प्रवास सुरू होतो, तो इरशाळवाडीचा. आज आपण त्याच गावाला भेट देणार आहोत, जे मातीखालच्या ढिगाऱ्यात निपचित पडलं आहे. नानिवली गावापासून एक छोटी पायवाट लागते. त्या वाटेने सरळ वरती चालत गेलं की काही मिनिटातच आपल्याला आजूबाजूचं सौंदर्य स्पष्टपणे दिसू लागतं. एका बाजूला मोरबे धरणाचा नजारा, तर दुसरीकडे 2 छोटे तलाव. आणि ह्या बाजूला 2 तलाव आहेत आणि ह्या बाजूला आहे ते पनवेल शहर आणि मध्ये आहे हा समोर दिसतोय तो इरशाळगड. आणि आपण आता जाणार आहोत ते या ठिकाणी. इथे गड आहे हा आणि आपण इथे चाललोय आता. आणि जाण्यासाठी ही अशी पायवाट आहे. तर एक साधारण अर्ध्या तासाचा रस्ता पार केल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे गड दिसायला लागतो. गड तसा हायवेवरूनच दिसतो, पण ह्या टेकडीपर्यंत आपण चालत आल्यानंतर स्पष्टपणे दिसायला लागतात तिथल्या गोष्टी. थोडंसं पावसाचं वातावरण झालंय खरं तर. निसर्गाच्या छटांचा अनुभव घेत पुढे प्रवास सुरूच होता. थोडंसं पावसाचं वातावरण झालंय. रिमझिम पाऊस हा चालूच आहे आत्ता. आणि अगदी 5 मिनिटापूर्वी ऊन होतं आणि आता पाऊस पडलाय. तसं खूप पाऊस पडल्यानंतर इरशाळगडावरती येणे, इथली पायवाट तेवढी सुरक्षित पण नाही आहे. पण काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे. जर आलात तर स्वतःची काळजी घ्या. आत्ता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे मी फार सुरक्षित आलेली आहे. पण पायवाट निसरडी होते खूप आणि बाजूला थोडीशी निमुळती वाट असल्याने काळजी घ्यावी लागते. आणि हे पहा, आत्ता माझ्या समोर एक्झॅक्टली आहे इरशाळगड. पाऊस थांबेल असं जर वाटलं, वातावरण जर तसं असेल तर आपण पुढची वाटचाल करूयात. आणि जर नाहीच थांबला तर इथे समोर एक झोपडी आहे. थोडा वेळ तिथे थांबून पाऊस थोडा शांत झाला की मग जाऊयात. कारण की सिरियसली आता खूप मोठा पाऊस होईल असं वाटतंय, कारण वाढलेला आहे पाऊस थोडा. सो जाऊयात. तिथे एक दादा आहेत आणि त्या झोपडीमध्ये थांबलेले आहेत. बघूयात. कुणी माणसं नाही आहे तिथे, काही नाही आहे. त्याच्यामुळे पक्ष्यांचे आवाज ना अगदी स्पष्ट ऐकायला येतात. आता आपण इथे एक झोपडी आहे, त्या ठिकाणी आपण थोडा वेळ थांबूयात आणि पाऊस उघडला की पुढे जाऊयात. तुम्हाला एक सह्याद्रीतली छान गोष्ट दाखवते आज. ही एक छोटीशी झोपडी आहे. यांनी येणाऱ्या लोकांना चहा, पाणी किंवा थोडंसं काही खायला भेटावं म्हणून बनवली आहे. आणि जो कचरा असेल एकत्र होणारा किंवा साठणारा कचरा असेल तर तो गोळा करण्यासाठी त्यांनी ह्या अशा बॅग्स लावलेल्या आहेत, जेणेकरून तो सगळा कचरा ते गडाच्या खाली घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं आहे, पण खूप छान केलं आहे. सो
क्लीननेसची सवय सह्याद्रीतल्या माणसांना आहे. आपल्यासारख्या लोकांनी स्वतःला सवय लावणं फार गरजेचं आहे. हे बसण्यासाठी पण किती छान एकदम नॅचरल पद्धतीने त्यांनी असे बाकडे आणि टेबल बनवलं आहे. सो बघूयात त्यांच्याकडे काय बनत आहे. काय बनवत आहे दादा? अच्छा, लिंबू पाणी. आणि हे त्यांचं छोटंसं किचन. तुम्ही किती वेळ थांबणार आहे इथे? आता चाललोय खाली चाललंय? अच्छा, आता जर काय पाहिजे नसेल खायला तर भेटेल? आता हां, आता भेटेल. आणि थोड्या वेळाने नाही भेटणार. ठीक आहे, मॅगी बनवा मग आमच्यासाठी. तुम्ही आत्ता माझ्या मागे बघू शकता, इथे जे झाड आहे त्या झाडाच्या आडोशाला, त्या झाडाला आधार घेत त्यांनी ही छोटीशी झोपडी बनवलेली आहे. म्हणजे ऊन असल्यानंतर उन्हाळ्यात त्या झाडाची सावली पण राहील अशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला. पाऊस वाढलाय तर आपण आतमध्ये जाऊया. गेल्यावर अचानक खूप पाऊस लागला. मग काय, तिथल्या एका छोट्या झोपडीचा आधार घेत मस्त गरमागरम मॅगीचा बेत झाला. त्यात मला भेटली ही छोटीशी प्रणिका. गड पाहून आलेली पण अतिशय हुशार. मग काय, सोबतच मॅगीचा आनंद घेतला. तुम्ही हिला घेऊन गेले होते वरती? आप इसको लेके गए थे? कहाँ से आए हो? बताओ कितने साल की? कितने साल? बोलो 2.6. क्या क्या देखा ऊपर आपने? बोलो हाई में वाटरफॉल में. नहीं वाटरफॉल में ऊपर आई. अच्छा, पापा छोटे. कैसा लगा बता सकते हैं आप? अभी कोई उधर है नहीं, पूरा वीरान है और सब घर टूटे हुए हो गए. मतलब अच्छा नहीं हुआ और गांव वाले भी सब नीचे शिफ्ट हो गए. तो उसमें देखिए ना, पूरा खाली खाली है. इधर कोई आने को भी तैयार नहीं है अभी. अच्छा, और अपने को भी प्रॉब्लम तो हो ही रही है. सभी अब रास्ते में कुछ मिलता नहीं है. मिलता नहीं. कपड़े बदलने. और नीचे से वो आने भी नहीं देता है गार्ड. कभी कभी सैटरडे संडे 9 बजे बाद ऊपर भी नहीं आने दे रहे. कोई दूसरे रास्ते से आए उधर. लेकिन बाकी आने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन वही ये गांव वाले कोई है नहीं उधर, तो अभी कुछ सपोर्ट नहीं मिलता है. ओके. पर आने को आ सकते हैं. 5च मिनिट पाऊस झालाय, 5 ते 10 मिनिटं, पण खूप भयानक पाऊस झालाय. तिथे अजिबात पाणी नव्हतं, काही नाही. आणि आता तुम्ही बघा की खूप म्हणजे पाण्याचा फ्लो वाढलाय डायरेक्टली आणि धबधबेच तयार झाले छोटे छोटे. खरा प्रवास सुरू झाला तो आता. इथे गडाच्या नावाची पाटी आहे. तिथून 2 वाटा जातात. एक जाते गडाच्या दिशेने आणि एक जाते इर्शाळवाडीकडे. मग तुम्ही इथंच राहता? हा, हे तुमचं घर कुठं आहे? इथं वरती होता आधी. आणि मग आता खाली राहतो. आता तुम्ही खाली चाललेत? हा, खाली चाललंय. आणि वरती तुमचं घर होतं ते आता कसं आहे? काय पडलंय सगळं. सगळं पडलंय. हा, त्याच्यात किती माणसं होती घरात? माणसं 84 माणसं गेलेत. 84 माणसं गेलीत. हा, तुमच्या घरातलं कोण? भाऊ गेलाय माझा 20 वर्षांनी. भाऊ गेलाय. आणि बाकीचे सगळे आहेत खाली. मग तुम्ही आता खाली ते नवीन घर आहेत तिथंच राहता ना? हा, आता गडावर काय विशेष? गडावरती स्टॉल चालू केलाय. स्टॉल चालू केलाय. हा, पण एवढ्या पावसात सेफ आहे आहे तिथे? आहे. आणि लोक येतात? हा, येतात. म्हणजे बाहेर आता जे धरणाच्या इथे एक चौक आहे ना, तिथून लोकांना जाऊन देत नाहीयेत हा, दुकान बहुतेक. बंद केलेलं, आता चालू केलंय डबल. केलंय ना चालू, पण ते अडवतात ना अजून हा, पण, अडवतात. त्याच्यामुळे माहित नव्हतं. आणि आता ते घरांच्या इकडे जायचं आहे आम्हाला, तर तिथे तिथून जावं लागेल. अच्छा, ह्या वाटेने ना? हा, या वाटेने. आणि तिथं कोणी जातं की नाही आता? जातात लोक, येतात फिरून जातात. बघायला येतात ती बघायला जातात. जातात. स्थानिक लोक जातात हा, जातात. ज्यांची घर आहेत ती? हा, जातात. अच्छा. आणि शिल्लक किती घरं राहिलीत आणि गेलीत किती घरं? शिल्लक किती आहेत? 8-9 घर आहेत शिल्लक. 8-9 आणि 45 होती ना? हा, 45. 45 मधली फक्त 8-9 शिल्लक 8-9 आहेत. आहे शिल्लक. नाव काय तुमचं? रवींद्र पारदे. रवींद्र पारदे. इथे पारदे आडनावाचे जास्त लोक आहेत ना? हा, पारदे जास्त आहे. आणि इथं हे शेती दिसतीये माग, ही सगळी शेतीच आहे ना? हा, ही शेतीचं आता कोण नाही लावत. काय लावलेलं आहे त्याच्यामध्ये? नाही, आता कोण नाही काहीच लावत. आता काहीच लावत नाही ना, पण प्रत्येकाची शेती आहे ना इथे?
मग आता हे असंच पडलेलं आहे सगळं. हा सगळं पडलेलं आहे. कोणी वरती येतच नाही शेती करायला आता. नाही. हम्म. आणि जे पडलाय तो कडा त्याच्यावरती काहीच नव्हतं ना आपलं नाही. शेती वगैरे, नाही मग ते अचानकच पडलंय. अचानक पडलं. ठीक आहे चालेल, चला थँक्यू. हा. आपण आता ह्या वाटेने जाणार आहे. इथे दिसतीये हा रस्ता, तिथून आता आपण जाणार आहे. आणि गड इथे आहे, पण आपण गडाच्या पायथ्याला जाणार आहे. क्षणात मनात एक शांतता पसरली ती इथलं दृश्य पाहून. ते जाते त्या घरांकडे जाते, आणि जी वाट आता त्या घरांकडे जाते तिथं आपण आहे. आणि तुम्ही आत्ता, बापरे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे सिरियसली भयानक आहे सगळं. काहीच नाही राहिले. सगळं पडलंय. इथं त्यांचा लाकूड फाटा, सरपण वगैरे जे चुलीसाठी लागतं ते सगळं अशाच पद्धतीमध्ये अजून असंच आहे सगळं. आत्ता मी जिथं आहे ते दुर्घटना स्थळ आहे, जिथे ती दुर्घटना झालेली आहे. त्याच्यात जी घरं बचावलीत तिथं मी आत्ता आहे. फार भयानक परिस्थितीमध्ये आणि सगळंच. जिथे सह्याद्री कधी काळी हसून बागडत होता, आज मात्र अगदी भयभीत करून टाकणारा झाला आहे. एका मांजरीच्या पिल्लाचा आवाज येतोय मला. मणिमाऊ भेटली एक, पण ती काय खात असेल इथे. एक मांजर भेटली मला. चल ये इकडे, चला, चल चल चल. काय पिल्लू, चल 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 चल, ये ये ये. आई ग. कुठं राहत असेल ही, काय खात असेल. ती उड्या मारते यार, तिने किती दिवसांपासून माणूस. ही पडलेली घरं आणि त्यांचा अर्ध्यावर पडलेला मोडका संसार हा हृदयाला चटका देणारा आहे. पण या गावात प्रवेश केल्या केल्या मला अगदी अचानक दिसली ही मांजर. आज पण ही माऊ तिच्या मालकाला शोधतीये, तिच्या घरच्यांना शोधतीये. आणि पूर्ण गडावर मला ही एकटीच भेटली आहे. ह्या पूर्ण वाडीमध्ये दुसरा एकही चालता बोलता जीव नाही इथे. आज या पूर्ण ईर्षावाडीमध्ये जिथे दुर्घटना घडली त्या ठिकाणी मला फक्त ही एक माऊ, एवढाच एक जिवंत जीव दिसतोय. बाकी पूर्ण वाडी ही भयानक अवस्थेत आहे. आज 2 वर्ष झाली दुर्घटनेला. मग ती मांजर नक्की कशी राहते या ठिकाणी? विशेष म्हणजे ती खाते काय? आणि एक छोटा जीवसुद्धा तिथे आता राहत नाही. असं असताना एवढ्या मोठ्या ठिकाणी ही एकच मांजर म्हणजे थोडं आश्चर्यच ना. पण फार प्रेमाने आणि केविलवाने ती जवळ आली. आपल्या माणसांच्या शोधात असलेला हा एक जीव आजही तिथे कसा राहतो हे फार वेदनादायी आहे. चल पिल्लू. ती आवाज ऐकून आली माहिती आहे.
काय खात असेल ती इथं, कशी राहत असेल बाबा. तारीख होती 19 जुलै 2023ची आणि वेळ होती रात्री 10:30 वाजताची. पावसाच्या रुद्र अवतारानं अचानक त्या रात्री गडाचा एक कडा सैल झाला आणि थेट गावावर येऊन कोसळला. निसर्गाचा कोप इतका भयानक की मोठ्या माणसांसोबतच जनावरं आणि चिमुरड्या लेकरांचाही काळाने बळी घेतला. काय वाटलं असेल त्या आईला आपलं तान्हं बाळ कुशीत घेऊन जीव सोडताना. काय वाटलं असेल हो त्या बापाला ज्याने आपलं कुटुंब पाहिले डोळ्यासमोरून माती खाली जाताना. काय वाटलं असेल त्या लेकरांना आपल्या आईबापाला काळाआड गेलेलं पाहताना. या माणसांचा फुटलेला तो हंबरडा आजही काळजाचा ठोका चुकवणारा आहे. आज बरोबर 2 वर्ष झालीत. तोच दिवस 19 जुलैचा, फक्त वेळ सायंकाळची. 2023 रोजी ही घटना घडली रात्री 10:30 वाजता. पण 2025ला मी आत्ता आहे तिथेच, फक्त वेळ काही तास आधी. ती तिचं 12वीचं शिक्षण पूर्ण करून आली होती. तिने त्या दिवशी गडावर आलेल्या पर्यटकांना स्वतःच्या हाताने जेवण बनवलं आणि 10,000 रुपये कमवले होते, असं तिच्या आईने सांगितलं. कॉलेजवरून आलेली दमलेली तरी तिने जेवण बनवलं, स्वतःचे कपडे धुतले, केस पण धुतले आणि झोपायला गेलेली. आणि प्रत्यक्षात घटना अशी झाली की ती झोपायला गेली आणि हा जो मातीचा ढिगारा आहे तो थेट त्यांच्या घरावर आला. आणि हा एका वेळेस नाही आला आहे. आधी थोडा मातीचा ढिगारा एका टप्प्यात आला, पूर्ण घरावर गेला, सगळ्या गावावर गेला. गेल्यानंतर जी काही लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली ती सगळी लोक मदतीसाठी सगळ्यांना आवाज देत होती की वाचवा, आम्हाला बाहेर काढा, आम्हाला बाहेर काढा, असे आवाज देत होती ती लोक. आणि ते आवाज देत आहेत आणि ती मुलगीसुद्धा त्याच्यामध्ये पाणी मागत होती, आईला आवाज देत होती. तिची आई सांगते माझी मुलगी खूप आवाज देत होती वाचवण्यासाठी, पाणी मागत होती. आणि तेवढ्यातच आणखी एक मातीचा ढिगारा आला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आला आणि पूर्णच्या पूर्ण गावावर गेला. आणि जे मदतीसाठी आवाज देत आहेत, मदतीसाठी आरडाओरडा करतायत, वाचवण्यासाठी किंचाळ्या फोडतायत, ते सगळे आवाज अगदी 2 क्षणात बंद झाले. हे संपूर्ण वाडीतलं शेवटचं घर, ज्याच्या भिंतीला तो मातीचा ढिगारा येऊन धडकला. आता मी जो घरात आहे, तुम्ही माझ्या बाजूला हे बघा, हा जो मातीचा ढिगारा आहे तो जो डोंगराचा कडा आहे, गडाचा कडा आहे, तो सटकून ह्या भिंतीपर्यंत आलाय आणि ती भिंत आतमध्ये पडली आहे. म्हणजे त्यांनी जे कपडे सुकायला ठेवलेले ते सुद्धा 2 वर्ष झाले त्या घटनेला, पण ते सगळंच्या सगळं असंच आहे अजून इथे. एवढंच नाही तर त्यांचं कदाचित अन्नधान्य असेल याच्यामध्ये झाकून ठेवलेलं, कारण त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलंय कदाचित. ते सगळं तसंच आहे. 2 वर्ष झाले त्यांनी या घटनेला. 2 वर्ष म्हणजे अक्षरशः खूप मोठा काळ आहे. सगळ्यात जास्त थक्क करून ठेवणारी गोष्ट दिसली ती या घराच्या भिंतीवर. 2 वर्ष झाली पण इथल्या कॅलेंडरचं पानही पलटी झालेलं नव्हतं. एक क्षणासाठी वाटलं की भिंतीवर तो काळ आजही थरथरत आहे. इथला माणूस ढिगाऱ्याखाली थांबलाच, इथलं जीवनही थांबलं, पण सोबतच काळही गोठून गेलाय असं वाटलं. शाळेचं दप्तर तसंच, घरातले कपडे तसेच, भिंतीवरचे फोटोही तसेच. हा थिजलेला आणि उद्ध्वस्त झालेला संसार आजही उघड्या डोळ्यांनी पाहायला जीव कसा बसा होतोय. मग त्यांनी तर हे सगळं डोळ्यांनी घडताना पाहिलंय. या घरांना पाहून आज असं वाटतंय की इथल्या मातीच्या धुरात अजूनही ती भीती श्वास घेतेय.
असंख्य प्रश्नांचं आणि भीतीचं वादळ मनात गोंगाट करत होतं. जे गाव एका निसर्गचित्रासारखं सुंदर आणि विलोभनीय होतं, ते गाव आज अक्षरशः स्मशानभूमीपेक्षाही जास्त भीतीदायक वाटत आहे. अर्ध्यावर पडलेला लाकूड फाटा, अर्धवट मातीखाली गेलेली घरातली भांडी, दोरीवर टांगलेली ती कपडे आणि इथल्या जीवनशैलीच्या असंख्य आठवणी. ज्या गावात आपण एक दिवस आनंदाने घालवत असंख्य क्षण गोळा केले आहेत, आज ना तिथे तो गाव आहे, ना ते घर आहे, ना ती माणसं आहेत. खरंच आपलं कोणीतरी गमावलंय असं वाटतं. शेवटी जड अंतःकरणाने परतीचा प्रवास सुरू केला. सह्याद्रीतलं हे गोंडस गाव आज जरी काळाच्या पडद्याआड असलं, तरी महाराष्ट्राच्या मनातून कधीच पुसलं जाणार नाही. तो ढिगारा पूर्ण खाली आल्यानंतर जी संपूर्ण घरं आहेत त्या ढिगाऱ्याखाली गेली. त्या ढिगाऱ्याच्या अगदी बाजूला म्हणजे त्या घराच्या भिंतीतून सुद्धा माती आतमध्ये गेली आहे. असं हे शेवटचं घर. आज ते घर, त्या घटनेची अक्षरशः एक दाहकता असेल किंवा तो प्रसंग आहे तो जसाच्या तसा डोळ्यासमोर आणून देतोय आपल्या सगळ्यांच्या. त्याचा एक साक्षीदार हे घर आज शिल्लक आहे. दुर्घटनेत बळी गेलेल्या सर्वांनाच मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आज आहे तारीख दिनांक 19 जुलै 2025. मी आहे इर्शाळ गडाच्या मध्यावर असलेल्या इर्शाळवाडीमध्ये आणि इर्शाळवाडी दुर्घटना झाली 19 जुलै 2023 रात्री साधारण 10:30च्या सुमारास. या घटनेला बरोबर 2 वर्ष झालेली आहेत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही जी घरं पडलेली आहेत, त्या घरांवर ही जी झाडं आलेली आहेत, त्या मोडक्या अवस्थेतली घरं, त्यांचा संसार, उघड्यावर पडलेले सगळा प्रपंच हा इतका वेदनादायक आहे की शब्दातही सांगता येणार नाही आहे. 2 वर्षानंतर सुद्धा त्या माणसांच्या अस्तित्वाची आजही जाणीव होते या ठिकाणी. अक्षरशः एखादं भयानक असं गाव झालं आहे आज, जे कधी काळी सह्याद्रीच्या कुशीमध्ये हसत खेळत नांदत होतं. आज त्या गावाचं चित्र एका स्मशानभूमीत झालं आहे. इतकं भयानक चित्र कधीच पाहिलं नव्हतं. खरंच खूप म्हणजे भीतीपेक्षा जास्त त्रासदायक आहे. बापरे, शपथ, मी आत्तापर्यंत कधीच एवढे डास मच्छर पाहिले नाही आहेत जेवढे या ठिकाणी आहेत. खरंच या ठिकाणी भयानक परिस्थिती आहे. खूप डासांचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त. संपूर्ण इर्शाळवाडी पाहिल्यानंतर आता मी बाहेर आलेली आहे गावाच्या. पण जी एक तिथं गेल्यानंतर जी भावना आली ना, ती खूप भयानक आहे. ती कदाचित शब्दातही सांगता येणार नाही.
आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांना तर मी सांगेन की तुम्ही एकटे इथे येण्याची हिंमत अजिबात करू नका. हिंमत तर होतच नाही आहे. तिथं गेल्यानंतर ते कळतं आहे की काय चित्र आहे, परिस्थिती काय आहे. आणि जर 2 वर्ष मागे जाऊन बघितलं ना तर अक्षरशः रात्रीची झोप लागणार नाही अशी परिस्थिती. आजच्या पूर्ण ह्या प्रवासात मला एक अनुभव आला आहे की जसा आम्ही इर्शाळवाडीमध्ये प्रवेश केला, आतमध्ये मी गेल्याबरोबर एक मांजर माझ्याकडे आली. तिथं 2 वर्ष झाले, तिथं वस्तीला कोणी नाही आहे, तिथं राहायला कोणी नाही आहे. परिस्थितीच अशी आहे की तिथं कोणी जातही नाही आहे. आणि अशा वेळेस एक मांजर तिथं दिसतीये आणि ती खूप जवळ येते, उड्या मारते, काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला की ज्या ठिकाणी वस्तीच कोणाची नाही आहे 2 वर्षांपासून, त्या ठिकाणी ती मांजर तिथे आली कशी. शेवटपर्यंत ती सोबत आली, पण ज्यावेळेस आम्ही त्या वाडीतनं बाहेर पडलो त्यावेळेस ती मांजर आम्हाला दिसलीच नाही. तर हा नक्की काय प्रकार आहे कळत नाही आहे. पण त्या वाडीत जाण्यासाठी जी एक झाडी लागली, एक छोटी पायवाट लागली, तिथपासनं ती वाडी पुढे सुरू होती. आणि तिथे गेल्यानंतरची फिलिंग, तिथं गेल्यानंतर वाटलेलं जे एक वातावरण होतं ते खूप असं थोडंसं तणाववालं वातावरण होतं ते. पण तिथून बाहेर पडल्यानंतर थोडंसं जीवात जीव आल्यासारखं वाटलं. आणि आता मी खाली चालली आहे, जरा ह्या सगळ्यातनं बाहेर आल्यासारखं वाटायला लागलं आहे. फायनली मी खाली पोहोचली आहे आणि पावसाने खूप साथ दिली आहे. मी आत्ता या गावात पोहोचले आणि मग आज उतरताना मला आत्ता पाऊस लागला आहे. सो ओव्हरऑल आजचा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे बनवून. आणि कुठलाही त्रास न होता अगदी सुरक्षितपणे मी गडाच्या खाली उतरली आहे. लवकरच पुढील भागात भेटूया नवीन पुनर्वसन झालेल्या इर्शाळवाडीत. जय शिवराय.